द स्कॉलर मॅन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी तसेच 4थी या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे. तर मागील व्हिडिओमध्ये आपण संख्यांचा चढता व उतरता क्रम कसा करायचा, 2 किंवा 3 संख्यांची तुलना करून चढता आणि उतरता क्रम कसा करायचा त्याचा एक नियम पाहिला होता की सर्वात डावीकडच्या अंकापासून सुरुवात करावी व संख्यांची तुलना करावी. पण आता दुसरा नियम काय आहे जो आपण आज पाहणार आहोत. सर्वात डावीकडचे अंक समान असल्यास मग काय करायचं. सर्वात डावीकडचे अंक समान असल्यास दुसऱ्या अंकाची तुलना करावी. म्हणजे पहिला अंक सोडून द्या, दुसरा अंक बघा, तोही समान असल्यास पुढे बघणारच होता पण तो नियम बघा. डावीकडील पहिले 2 अंक समान असल्यास डावीकडून तिसऱ्या अंकाची तुलना करावी. पहिले 2 अंक समान आहेत तिन्ही संख्येमध्ये, सोडून द्या. तिसरा अंक बघा, तिसऱ्या नंबरचा अंक बघा, त्याची तुलना करा. जर तिसराही समान असेल, बघूया इथे आपण एक उदाहरण दिलेलं आहे बघा. इथे डावीकडचा अंक 5, इथे सुद्धा डावीकडचा अंक 5 आहे, इथे सुद्धा डावीकडचा अंक 5 आहे, सोडून द्या. दुसरा अंक बघा 6 आहे, इथे 6 आहे, इथे पण 6 आहे, सोडून द्या. तिसरा अंक बघूया 7 7 7. तीनही संख्यामध्ये पहिले 3 अंक डावीकडचे समान आहेत. अशा वेळेस काय करायचं, चौथा अंक बघायचा. या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 5 आहे, तर या ठिकाणी 3 आहे. मग तुलना करा. 4 5 3, 4 5 3. यापैकी सर्वात लहान कोण, त्याचा नंबर पहिले लावा. मग ही संख्या अगोदर घ्या चढता क्रम लिहिताना, कारण चढता क्रम म्हणजे लहान्या संख्येकडून मोठ्या संख्येकडे. कारण या संख्यांची जर आपण तुलना केली त्याच्यामध्ये 6 अंकी संख्या आहे, तिन्ही अंक म्हणजे तिन्ही संख्यामध्ये अंक समान आहेत, 6 अंकी संख्या आहे. तर बघूया पहिली संख्या आपण 5,67,335 ही आपली पहिली संख्या, लहान संख्या होईल. कॉमा द्या. दुसरी संख्या बघा, आता दोघांची तुलना करा. इथे 4 आहे, इथे 5 आहे, मग ही 2 नंबरची. मग 5,67,431 ही 2 नंबरची संख्या होईल, मधली संख्या होईल. आणि तिसरी संख्या म्हणजे ही सगळ्यात मोठी होईल, 5,67,524. ही झाली आपली संख्यांचा चढता क्रम. आता आपलं 100% काम झालेलं आहे. आता उतरता क्रम लावताना आपल्याला जास्त मेहनत करायची गरज नाही. का बघा, मोठी संख्या अगोदर घ्या, छोटी संख्या नंतर घ्या, मधली संख्या जशी तशी ठेवा. घ्या मोठी संख्या 5,67,524, मधली संख्या जशाच तशी 5,67,431. लहानी संख्या इकडे टाका, 5,67,335. अशा प्रकारे आपण या 3 संख्यांची तुलना करून डावीकडचे 2-3ही अंक समान असताना कशी तुलना करायची, कसा चढता आणि उतरता क्रम लिहायचा हे पाहिलेलं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, एक मात्र लक्षात ठेवा, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये असे सिंपल आणि साधे प्रश्न कधीच येणार नाहीत. तुम्हाला संख्येचा चढता आणि उतरता क्रम लावा हा प्रश्न या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये येणारच नाही. मग फक्त हे आपल्याला माहिती असावं पूर्वज्ञान म्हणून आपण ही व्हिडिओ बनवतो. मग शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रश्न कसे येतात एक उदाहरण सांगतो बघा, किंवा हे उदाहरण पाहण्यासाठी आपण पुढचा व्हिडिओ नक्की बघा की यावर आधारित प्रश्न कसे येतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या इतर मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. जितना ज्यादा दोगे उतना ज्यादा मिलेगा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमची लिंक तुमच्यापर्यंत येईल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.